एकेकाळी सावित्री नावाची अतिशय बुद्धिमान आणि पतिव्रता स्त्री होती. तिचा विवाह सत्यवान नावाच्या राजकुमाराशी झाला. पण लग्नाआधीच ऋषींनी सांगितले होते की सत्यवान फक्त 1 वर्षच जिवंत राहील. तरीही सावित्रीने त्याच्याशीच विवाह केला, कारण तिचे प्रेम आणि विश्वास खूप मजबूत होते. लग्नानंतर 1 वर्ष पूर्ण होत आले. त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडायला गेला आणि सावित्रीही त्याच्यासोबत गेली. अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना झाली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून शांत पडला. त्याच वेळी यमराज त्याचा जीव घेण्यासाठी आले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग सुरू केला. यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले, पण सावित्री आपल्या पतीसाठी ठाम उभी राहिली. तिची निष्ठा, बुद्धी आणि प्रेम पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला काही वर मागायला सांगितले. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य मागितले, नंतर त्यांच्या डोळ्यांचा प्रकाश आणि शेवटी स्वतःला सत्यवानाची संतती होण्याचा आशीर्वाद मागितला. यमराजांनी तो वर दिला, पण लगेच त्यांच्या लक्षात आले की संतती होण्यासाठी सत्यवान जिवंत असणे गरजेचे आहे. सावित्रीच्या चातुर्याने आणि पतिव्रतेच्या शक्तीने प्रभावित होऊन यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवन दिले. तेव्हापासून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री व्रत करतात. त्या वडाच्या झाडाची पूजा करून सावित्रीसारखी अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात. धन्यवाद.